नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये गाईस तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आहे मकर संक्रांती. तर आपल्या यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून आणि माझ्या संपूर्ण परिवाराकडून मकर संक्रांतीच्या भरपूर शुभेच्छा. उद्या निवडणूक, परवा निकाल आणि सध्या शेड्यूल थोडा ना जास्त टाईट. आता आज पण लवकरच उठलो आहे. उठून फ्रेश वगैरे झालो आहे आणि जो आपले सध्या रोजचे कामं चालू आहेत तर तिकडंच चाललो आहे. तर चला आपण जाऊया, बघूया आजचा दिवसाचा कसा रुटीन आहे आपला. तो जे काही दाखवायला भेटेल ते आज दाखवेल ब्लॉगमध्ये. जमलं तर आपण पतंग उडवायला जाऊ संध्याकाळी. जमणार तर नाही असं वाटते मला. कोलशेत खाडीवरती जर जमलं तर संध्याकाळी जाऊ उडवायला, किंवा बघू आता कसं काय ते. तर कंटिन्यू राहा चला ब्लॉगमध्ये काय. अच्छा या आज सकाळचा नाश्ता घेतला आहे. काय नाही, आता जे आहे ते खातोय आणि मॅच चालू आहे. मॅच हायलाईट बघतोय. गाईज निघालो आहे जायला मी. तर एक दुसरं पण काम आहे, पिशवी द्यायची, इकडं पण जायचे. आणि ना सर्दी झाली, सर्दी धूल नाकात जाऊन जाम धूल झाले आपल्या इथं. बारीक असे डस्ट झाले तर ते नाकात जाऊन ना पूर्ण सर्दी झाली, वाट लागली. आता चला आपण जाऊया. आता हेल्मेट पण नाही घेतला मी, रॉंग साईडूनच जाऊ. आता कंटाळा येतो तो हेल्मेट कॅरी करायला, परत तो विसरतो मी बाजूच्या ऑफिसवरती. तर आता त्यासाठीच मास्क घेतला आहे. शिंकायला लागलं आणि ना नाक असा चावते सर्दीने. काय नाही, गोळ्या बिल्या नाही खाल्ल्या मी. काय गोळी खाल्ली असं लगेचच कव्हरअप झाला असता. एवढी पण नाही झाली, एकदम नॉर्मल आहे. एवढं नाजूक नाही राहायचं. चला आता सुंदर असा सकाळचा टाईम आहे, पण काय पूर्ण मोसम एकदम क्लिअर नाही वातावरण. पूर्ण समोर पण बघा धूळ किती आहे. एकतर सर्दी झाली, आधी आताच बोललो तुम्हाला. पूर्ण डस्ट झाला. आता गरमी जशी येईल ना, आमची भिवंडीत पूर्ण वाट लागून जाईल. असा बेकार होता ना ते. पावसाला परवडतो, बेकार एकदम अशी धूळ होऊन जाते पूर्ण. आता अजून 1-2 महिन्यामध्ये अजून वाट लागणार आहे. ते पिशवी देण्यासाठी तर ते देऊन ऑफिसला जाऊ बाईच्या आपल्या. चला हे बघा कसं पार्टी ऑफिसमधून ही स्टेशनरी आलेली आहे. उद्या बूथ लावायचेत ना, त्या बूथवरती बसणाऱ्या सगळ्या पोरांना द्यायचं. संध्याकाळी त्या लोकांना बोललेले, सर्व ब्रीफिंग वगैरे करून प्रॉपर समजावं लागेल सर्व. आणि बघा अशा पिशव्यावरून सर्व आले, स्टेशनरी, पॅड बीड आहेत सर्व, त्याच्यामध्ये डायऱ्या बिऱ्या आहेत, काय आहे अजून भरपूर. आता चाललो आहे जरा भाऊजींबरोबर, एक काम आहे तिकडं, तर ते करून येऊ. मग लगेच आपण जेवायला जाऊ बाईच्या इथेच, घरी लगेच त्यांच्या. या जेवायला लाईटच घेतले, कारण चालू आहे आमचं सर्व नाश्ता बिष्टा चगलणं सारखं. थोडंसं आता जेवतो, मग आराम करतो. सकाळी लवकर येऊन पकडायला लागते जागा आणि दुसरीकडे टाकतो. आता पेट्रोल भरायला आलो आहे, कारण पेट्रोल आता कमी होतं गाडीचं. तर भरूया पेट्रोल, कारण लागतं इकडे तिकडे जायला. म्हणून एकदाच फील करून ठेवू आणि तिथून जाऊ काहीतरी खायला. परत एकदा भूक लागली आता मला. तर बघा मॅकडॉनल्ड्सला आलो आहे, मील मागवलं. आता खाऊन घेऊ मील आपली, ना घरी जाऊ. आता थोड्या वेळासाठी आराम बिराम करू. सो बत्ती केले काय आता, आणि गावात चाललो आहे. का माहिती आहे का, उद्या पप्पांचं 4थ्या महिन्याचा श्राद्ध आहे, 4थ्या महिन्याचा घास आहे. तर आता उद्याची तयारी आताच करून ठेवायला लागेल, कारण उद्या 15 तारीख आहे. उद्या इलेक्शन आहे, तर उद्या सकाळपासून टाईम नाही भेटणार. सकाळी मला 5 वाजता तिकडे जायचं आहे आम्हाला. 5 ते 6 वाजेपर्यंत आम्हाला सर्व मॅनेजमेंट करायचं आहे, जे बूथ वगैरे असतात त्याचा. कारण 7 वाजल्यापासून वोटिंग चालू होणार आहे सकाळी. तर आमचं सर्व स्ट्रॅटेजी झालेली आहे, काय करायचं काय नाही ते सर्व प्लॅनिंग झालेली आहे.
तर तेच 5 ते 6मध्ये 5ला पोचायचं आहे आम्हाला तिकडे. सर्वजण आम्ही रेडी असणार आहे 5 वाजता सगळे आपले भाऊ लोक. तर जो काय उद्या लागणार 5 फळं वगैरे आहेत, हार वगैरे आहे, मिठाई वगैरे ते आता सर्व आणून देतो. म्हणजे कसं उद्या धावपळ करायला लागणार नाही. मग उद्या आपण जेव्हा सर्व पप्पांचं हे मांडतील फोटो वगैरे, सर्व मानाचं जेवण वगैरे हे करतील, त्याच्यानंतर मग मी येईल पाया वगैरे पडायसाठी, जेवा वगैरेसाठी. जसं जमेल तसं ते उद्या बघू आता काय ते. तर चला पहिले घेऊन येऊ आणि मग लगेचच आपण परत जाऊ तिकडे, कारण तिथून फोन यायला लागलेत परत आता आपल्याला. आता हे काम करून लगेचच जाऊ आपण बाईच्या ऑफिसला. आता झाले ऑलमोस्ट. आता काय अजून 1-2 वस्तू घ्यायच्यात त्या घेतो. मी तुम्हाला घरी जाऊन भेटतो. मी त्याला काहीच नाक जाम जमते माझं, सर्दीने पूर्ण वाट लागली मला नाकाची ना. तुम्हाला सध्या गाडीवरचं काय सूचना दाखवत माहिती आहे का? ते तुम्ही आता इथून थोडंसं पुढे जाऊनच बघा. आता तरी रस्ता थोडा क्लिअर आहे. रिअल आवाज दाखवा तुम्हाला, रिअल किती ट्रॅफिक आहे आणि किती गर्दी येते. आता बघा का तुम्ही. तर आता सर्व जे बूथवर पोरं बसणार आहेत त्यांना बोलवलेलं आहे बघा. सर्व आलेत. त्या लोकांना आता सांगतो आम्ही लोक कसं ब्रीफिंग करतो, काय काय त्यांना करायचं उद्या ते सर्व समजवतो. तो गाईज आज घरी लवकरच चाललो आहे. वाजलेत किती माहिती आहे का? फक्त 10 वाजले 10. कारण ना आज एकदम शेड्यूल टाईट आहे. इकडे पोलीस वगैरे भरपूर आहेत आणि थांबून देत नाही कोणाला जरा पण. चला तुम्हाला घराच्या खाली जाऊन भेटतो, जरा मी सांगतो काहीतरी. अजून आज त्याच्या घरी नाही जेवलो. भाऊ बोलवतो आपला थांब जेव. पण आता बोललो टाईम आहे तर बोललो आज आपल्या घरी जेवू भरपूर दिवसानंतर. चला आता. सो गाईज गाडीवर हेच बोलवतो की बाईच्या घरी आम्ही त्या पोरांना ब्रीफिंग वगैरे केली, कसं काय ते समजवलं. त्याच्यानंतर आम्ही गेलो 1-2 जागेवरती. ते दाखवलं नाही ब्लॉगमध्ये, कारण सगळ्या गोष्टी नसतात दाखवायच्या पहिलेपासून. मी तुम्हाला सांगतो, ह्याच्या आधी पण आपले काही ब्लॉग असायचे. काही गोष्टी प्रायव्हेट राहिलेल्याच बऱ्या असतात. तर आता आपली तयारी तर पूर्ण झालेली आहे सर्व इलेक्शनची, भाऊची. तर बघूया उद्या इलेक्शन आहे, काय निर्णय येतो आहे, तकदीर क्या बोलती आहे. आता आलो आहे घरी. तर आता घरी येऊन बसलो तर जेवायला पहिले. चला आपण या जेवायला. भरपूर दिवसांनी घरी बसल्या जेवायला घेतो आता फटाफट. आता जो अर्धा ब्लॉग येतो आपण उद्या कंटिन्यू करूया. आता जेवून जरा आराम करतो आहे आणि लवकरच झोपतो. आता सर्दीने मला नाक जाम हे झाले. तर चला आता कंटिन्यू करूया आपण ब्लॉग. उद्या काय जास्त दाखवता येणार नाही, थोडंफार काय दाखवता आलं ते दाखवेल मी. चला. सकाळचे 6 वाजलेत आणि चाललो आता. रात्री तुम्हाला बोललेलं होते आपलं बूथ वगैरेचं काम आहे ते. आता ब्लॉग मी प्रॉपर चालू करता आला नाही, मला थोडासा टाईम झाला आहे म्हणून, कारण आपले भाऊ लोक सगळे पोहोचलेत 5 वाजताच. तर चला आता जाऊन आपलं जे काम आहे ते करूया. तुम्हाला कंटिन्यू करतो मी थोड्या वेळा. चला फोन येतात आपल्याला थोडे, कारण 1-2 पोरांना उचलायचं होतं आपल्याला डोकालीवरून. त्यांचे फोन यायला लागलेत बरं. चला आता डोकाली नाक्यावरती आहे. आता त्या पोरांना ज्यांना घ्यायचं होतं ते लोक आलेत. आता निघतोय. त्यांना फक्त त्या बूथच्या इथं पोचवायचं आहे, हे काम माझं आहे. आणि आपल्या भाऊ लोकांनी लवकरच सर्व जागा वगैरे पकडून बूथ वगैरे लावून घेतलेत. तर आता 16 डिग्री टेम्परेचर आहे काहीच काय वाटत नाही. पहिले ना 16 डिग्रीमध्ये वाट लागायची. आता फिरून आलो जेव्हापासून ना तिकडे टेम्परेचर असं 7, 8, 4, 5, 3. तर आता काहीच वाटत नाही. तर आता चला जो आपले हँडओव्हर करू त्या पोरांना तिकडे, आणि मग बाकीचे जे काम आहेत ते आता बघू आपल्याला किती दाखवायला भेटतं आजच्या दिवसात, किती नाही. जेवढं जमेल तेवढं मी थोडं दाखवेल. आणि वोटिंग पण लवकरच करणार आहे. शाही लागेल आता आपल्या बोटावरती. चलो लेट्स गो.
विजयी भव. हे बघा पूर्ण काळोख आहे आणि म्हणजे पूर्ण उजेडला नाही अजून. आता याच टाईममध्ये बूथ वगैरे सर्व आमचे सेटअप झालेलं आहे. आता लवकरच वोटिंग चालू होईल. तर आता पोरांना नाश्ता घ्यायसाठी आलेलो, जरा नाश्ता घेऊन देतो पोरांना, कसं सकाळी लवकर आलेत ना म्हणून. सो गाईज आता आलो वोटिंग करायला. तर आतमध्ये अलाउड नाही, वोटिंग करून येतो लगेचच बाहेर. तो वोटिंग झालेलं वाटतं मला. हे जेवढे पण आपले पोर आहेत त्यांना आता नाश्ता देऊन झाला आहे आमचा. तर आता हे बघा, बाकी सर्व जो आपला प्रतिनिधी आहे कॅन्डिडेटचा त्याला पाठवले. तर त्यालाच घेऊन फिरतोय मी. त्याच्यानंतर मग एकदा घरी राऊंड मारतो, कारण पप्पांचं महिन्याचं जेवण पण आहे ना काहीच, घरी पण जायला लागेल. तर ते पण जरा जाऊन येऊया, राऊंड मारून येऊया घरी. चला गाईज बघा, वोटिंग केलेलं आहे आता. नगरसेवकचा इलेक्शनचा वोटिंग लॉकडाऊनच्या आधीपासून झालं, म्हणजे लॉकडाऊनच्या आधी झालेलं 2017 का 18ला काहीतरी, आता माहिती नाही आपल्याला तेवढं अंदाज आता. तर आता टोटल 7 का 8 वर्ष, 8 का 9 वर्षानंतर हा इलेक्शन आलेलं आहे. तर आता टोटल 8-9 वर्षानंतर वोटिंग केलं आहे नगरसेवकच्या इलेक्शनचा. आणि आता आलो आहे घरी. जसं बोललो मी, पप्पांचा महिन्याचा आहे, 4थ्या महिन्याचा जेवण. आता सर्वात इथे हे करतो, तयारी करतो, मग लगेचच आपण जाऊया. थोड्या वेळासाठी आलो मी घरी जरा. जो जेवण येतो टेरेसवरती ठेवायचा आहे. खीर आहे याच्यामध्ये, डाळ भात, 2 भाज्या आणि हे जे नल्ल्या आहेत त्या नल्ल्या. चलो आता तर आता गाईज मी निघतोय परत जायसाठी तिकडे. धावपळ जाम झाली. चला, अर्धा तासासाठी फक्त आलेलो, अर्धा पाऊण तास होतो. जाऊया आता. अख्खा दिवस आहे ना कसा जातोय समजतच नाही. आता संध्याकाळ झाली, आता उकाळा प्यायला आले. उकाळा बघा, त्याला आता घेऊ आता उकाळा पिऊन जरा. तोपर्यंत आता अर्ध्या तासामध्ये वोटिंग स्टॉप होईल. आम्हाला ना थोडा टाईम भेटला आता, मध्येच इलेक्शन झाला. आलो 7:30 वाजता घरी. आता परत 9 वाजेपर्यंत आपल्याला जायचं आहे. आपल्या भाऊ लोकांनी परत बोले आता उद्याचा एक दिवस राहिला काउंटिंगचा, उद्या समजेल आपल्याला इलेक्शनचा निकाल काय आहे. तर आता आपल्याकडे रोहित भाई आला आहे, आम्ही पण एकत्र होतो सकाळपासून. तर आता आम्ही चाललो आहे जरा अंजूर फाट्याला, एक काम आहे त्यासाठी. तर तिकडून जाऊन फटकन येऊया, मग घराच्या खालून माझी गाडी घेऊन परत आपण जाऊया 9 वाजेपर्यंत, 9-9:30पर्यंत. आपले जे दुसरे भाऊ लोक आहेत विक्रांत तिकडे. चला. मोठ्या गाड्या बंद करायला वाटतं ना, म्हणून ट्रॅफिक नाही. आता ते काम झालं आणि आता आलेलो अंजूर फाट्याला. रोहित बाईला कपडे घ्यायचे होते, शर्ट पीस वगैरे. मामाच्या मित्राचं दुकान आहे, तर तिकडेच आलेलो. तर पोरांनी ज्या मेहनत केल्या दिवसभर, तर सगळ्या पोरांना घेऊन आलेलो जेवायला आम्ही लोक. आता त्यांना जेवायला बसू, आपण पण जेवू. गाईज आता आलो आहे घरी फायनली, आणि झोप भरपूर आलेली, कारण बघितलं तुम्ही लवकर उठलो होतो आज भरपूर, आणि डोळे असे पेंगत आहेत. तर आता आजचा जो 2 दिवसाचा ब्लॉग आहे तो करू आपण इथेच एंड. आणि ना उद्या मला ब्लॉग शूट करायला भेटणार नाही, कारण उद्या आहे निवडणुकीचा निकाल आहे. तर तुम्हाला बोललेलो ना, आमच्या ID वगैरे आले TMCचे.
निवडणूक निर्णय अधिकारी आहे मी आणि आपले जे 5-6 भाऊ आहेत ते, म्हणजे आपला जो उमेदवार आहे त्याच्यासाठी निवडणूक त्याचे आम्ही वोट काउंट करणार आहे. वोटिंग काउंटिंगसाठी आम्ही बसणार आहे. तर दिवस जाईल पूर्ण तिकडेच. तर नाव ऐकूनच कसं असं एकदम मोठं पोज वाटतं ना, निवडणूक निर्णय अधिकारी. म्हणजे आमचा जो निर्णय असेल काउंटिंगचा तो सांगायचा आम्ही त्यांना, त्याच्यानंतर एकदा व्हेरीफाय होऊन निकाल जाहीर होईल आमच्या वॉर्डाचा. तर काहीच चला आता आराम करतो. बाय बाय, गुड नाईट, जय श्रीराम. परत एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये आपण भेटूया. या.